पाथरी विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकरित्या शरद पवार यांना मानणारा आहे। 1980च्या एस काँग्रेसपासून आतापर्यंत या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळावर काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर विजयी झाले। लोकसभेला मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मते दिल्यानंतर आता विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार देऊन न्याय मिळावा अशी भावना मुस्लिम समाजाची आहे। त्यामुळे माझ्यासारख्या सक्षम मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी देऊन महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेले माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केली। काँग्रेस पक्षाकडून नांदेड येथे परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला। हा आढावा घेत असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहील अशी घोषणा केली होती। या मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर प्रतिनिधित्व करत आहेत। सुरेश वरपुडकर हे पाथरीतून दुसऱ्यांदा लढण्यासाठी इच्छुक आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी देखील पाथरी विधानसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून चांगलाच पेच निर्माण झाला आहे। मुस्लिम संघटनांच्या वतीने महाविकास आघाडीकडे या विधानसभा निवडणुकीत 20 सक्षम मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने एक गटा मतदान महाविकास आघाडीला केल्याने चांगले यश मिळाले, पण त्या प्रमाणात मुस्लिम समाजाला न्याय मिळाला नाही। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सक्षम 20 मुस्लिम उमेदवारांना तिकिटे देऊन निवडून आणावे अशीच मागणी मुस्लिम संघटना करत आहेत। या 20 उमेदवारांमध्ये बाबाजानी दुर्राणी यांचे देखील नाव आहे। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये होते, पण काही दिवसापूर्वीच त्यांनी मुस्लिम समाजाच्या रेट्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते। संभाजीनगर येथे त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। प्रवेश करताना दुर्राणीच्या कार्यकर्त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोडून घ्यावा अशी मागणी केली होती। यावर शरद पवारांनी महाविकास आघाडीशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले होते। त्यामुळे बाबाजानी दुर्राणी यांना पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा सुरू झालेली आहे, दुर्राणी यांनी केली आहे। महाविकास आघाडीत पाथरी विधानसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। आता वरिष्ठ पातळीवर याबाबत काय निर्णय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल।